म्हाडाच्या सदनिका लाटल्या. एअरफोर्स स्टेशन क्षेत्रात नियम डावलून बहुमजली इमारती, एकाच रस्त्यासाठी 3 वेळा कंत्राटे, शासकीय जागेवर TDR अशा अनेक प्रकरणातून शेकडो कोटींचा घोटाळा ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी, कंत्राटदारांनी, विकासकांच्या संगनमताने केल्याचा धडधडीत आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. या प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी अधिवेशनात केली आहे. ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने त्या तुलनेत नागरिकांना पुरेशा सुविधा मिळाव्यात, नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यात याव्यात, यासाठी राज्य शासनाकडून 8,000 कोटींचा निधी आणण्यात आलाय. मात्र काही अधिकारी आणि विकासक, कंत्राटदार यांच्या संगनमताने कोट्यवधीची लूट झाली असून 3,000 कोटींचा हिशोबच लागत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला. अध्यक्ष महोदय, प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आहेत. म्हणजे आत्ताच मध्यंतरी एअरफोर्सची त्या ठिकाणी फार महत्त्वाचं स्टेशन आहे कोलशेतला. त्याचे काही नियम आहेत, बांधकामाचे नियम आहेत, परंतु संगनमताने त्या ठिकाणी 8-8 मजली इमारतीला देखील परवानगी देण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय. आणि त्या ठिकाणी सेक्टर 5 मध्ये जे इमारती उभ्या केलेल्या आहेत त्याला स्थगिती देणार का? शहर विकास खातं कोणालाही काही देतं? त्या ठिकाणी धोक्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एअरफोर्सचं ते महत्त्वाचं स्टेशन आहे, संवेदनशील भाग आहे आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचं देखील शासनाने गंभीर दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी कार्यवाही करावी. अध्यक्ष महोदय, डेव्हलपमेंट प्लॅनचं काम चालू आहे UDPCR. अजून आमच्यापर्यंत आलेल्या हजारो तक्रारी आलेल्या आहेत. या डेव्हलपमेंट प्लॅनची नीट चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. ज्या ठिकाणी मैदान आहेत, ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आणि ज्या ठिकाणी नॉन रेसिडेन्शियल झोन आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार केलेला आहे. काही जुन्या आणि माजी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बसवून सोयीने बिल्डर धार्जिणे अशा प्रकारचा डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे. हा माझा अध्यक्ष महोदय आरोप आहे आणि त्याच्यामुळे ते पास करताना काळजी घेण्याची गरज आहे, त्याची चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, शासकीय जागेवर TDR दिला जात नाही हा नियम आहे, परंतु आमच्या ठाण्यामध्ये शासकीय जागेवर देखील त्या बिल्डरला TDR देऊन हे लोक मोकळे झालेले आहेत अध्यक्ष महोदय. आणि शासकीय जागावर SRA प्रकल्पाच्या मध्ये TDR देऊन त्या TDRची विक्री देखील त्याने 50% करून तो मोकळा झालाय. हे कुठल्या आशीर्वादाशिवाय होऊ शकतं का अध्यक्ष महोदय? संगनमताशिवाय होऊ शकतं का अध्यक्ष महोदय? आणि त्याच्यामुळे या संबंधामधले देखील माझा मागणी आहे की या संबंधामध्ये देखील आपण चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, शासनाने 2015 साली एक चांगला प्रस्ताव आणला होता. 4,000 स्क्वेअर मीटरच्या वर जे विकास प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला त्यांनी 20% जादा सदनिका बांधायला परवानगी दिली होती. कोणाकरता? म्हाडाकरता, की या सदनिका ज्या आहेत त्या म्हाडाला त्यांनी हस्तांतरित कराव्या. अध्यक्ष महोदय, या सदनिका ज्या आहेत या माध्यमातून अध्यक्ष महोदय 802 सदनिका ज्या आहेत त्या ठाण्यामध्ये 69 प्रस्तावामध्ये हस्तांतरित करणं आवश्यक होतं अध्यक्ष महोदय. याच्यामधल्या ताब्यात घेणं आवश्यक होतं म्हाडाच्या. त्यापैकी फक्त 230 सदनिका अध्यक्ष महोदय हस्तांतरित झाल्या. हा हजारो कोटीचा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय. महापालिकेने यांना परवानगीच कशी दिली? आणि या बिल्डरने जे म्हाडाला द्यायला पाहिजे होत्या त्या म्हाडाला द्यायच्याऐवजी या सदनिका परस्पर विकल्या आणि या परस्पर विकण्यामधनं कोट्यावधी रुपये कमवले आणि त्या निमित्ताने म्हाडाला पण मिळाल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की महापालिकेने या संबंधामधले गुन्हा दाखल केलेला आहे. सगळ्यांवरच करायला पाहिजे, पण एका प्रोजेक्ट करता त्यांनी हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे, परंतु या गुन्ह्याच्या संबंधामध्ये पुढे कुठलीही प्रकारची कारवाई झालेली नाही. या गुन्ह्याच्या संबंधामध्ये बिल्डरवर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि म्हाडाने देखील कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कारवाई करण्याची भूमिका घेतलेली नाही. आणि त्याच्यामुळे हा संगनमताने मोठा घोटाळा झालेला अध्यक्ष महोदय. 617 सदनिका ज्या आहेत त्या परस्पर विकणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. मी सीनियर MLA है। अध्यक्ष महोदय, पूरा बेंच खाली है, विरोधी पक्ष का प्रस्ताव है
इतनी गंभीर चर्चा हो रही है और कोई एक मिनिस्टर, अरे नहीं, एक मिनट, अभी अध्यक्ष महोदय, सरकार ने नोंद लेना चाहिए, विरोधी पक्ष का इतना इंपॉर्टेंट प्रस्ताव, केलकर साहब जैसे इतने सीनियर आदमी बोल रहे हैं और बात सुनने के लिए वही नहीं। अध्यक्ष महोदय 10-12 मुद्दे हैं। आज ये सरकार ने ये जानना चाहिए, ये समझना चाहिए कि विपक्ष के मुद्दे को, हाँ ये मुद्दा हमारा नहीं, महाराष्ट्र की जनता का मुद्दा अध्यक्ष महोदय, उसको जवाब देने के लिए, उसको लिखने के लिए ना ही वहां गैलरी में कोई बैठा हुआ है। मैं मानता हूं कि वो अदृष्ट गैलरी, हमको उधर देखना नहीं चाहिए, मगर कोई ऑफिसर नहीं, कोई मिनिस्टर नहीं। अध्यक्ष महोदय हाउस चलने के फायदा क्या है? अरे अध्यक्ष महोदय भाग के रेस में आ रहे, भाग के आ रहे। शंभू